अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे शासनाने पंचनामे न केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता बिकट परिस्थिती ओढावली आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दिग्रस तालुक्यात मोसंबी फळबागांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे शासनाने अद्याप पंचनामे केले नाही, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातच शेतकऱ्यांची शासनाकडून हेळसांड होतीये, तरी नुकसानग्रस्त शेती पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। आम्ही दिग्रस तालुक्यातील डोळंबा येथील शेतकरी आहे। आमच्या इथे मोसंबी पिकाची लागवड केलेली असून अतिवृष्टीमुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही क्लेम सुद्धा करून अद्याप कुठलाही अधिकारी इथे पंचनामा करण्याकरता आलेला नाही। आमचे बघा तुम्ही इथे खूप नुकसान झालेलं आहे, इथे पूर्ण गळण झालेली आहे आमच्या पिकाची। तरी क्लेम वगैरे केला तरी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। तरी आम्हाला सरकारकडून आम्हाला याची लक्षपूर्वक याच्याकडे लक्ष देऊन आमची परत पंचनामे करावे व आम्हाला काहीतरी अनुदान मिळावं, अर्थसहाय्य मिळावे ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।